16,000 लोक कोळी समाज आहे, 17 मुस्लिम समाज आहे, आगरी समाज आहे 500, कॅथलिक 600 आहेत समाज, इतर समाज इतके आहेत आमचे, तेलुगू समाज आहे, मांगेला समाज आहे, मराठी समाज आहे, मुस्लिम समाज आमचे मुस्लिम बांधव आहेत तिथे 16,000. सर्व आम्ही कॅथलिक आहेत, आम्ही सर्व मिळून मिसळून राहतो आम्ही सर्व वर्षामध्ये. तर आम्हाला आशा होती सर्व कार्यकर्त्यांना वर्षा विधानसभाचे 6 वार्ड आहेत. 2017 पण जे पिशा उचलतात ना मॅडमचे त्यांना तिकिटा दिल्या आणि आम्ही काम करून 6 वार्डातल्या कार्यकर्त्यांना घरी बसवलं. का घरी बसवलं? 40 वर्ष आम्ही बॅनर लावायचे तुमचे लोकांनी, 20 वर्षात पुरी जिंदगी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व आयात पक्षासाठी घालवली आणि या मॅडमला आम्ही आई म्हणून मानत होतो. त्या आईनीच आम्हाला सावत्र बनवलं 6 वार्डातल्या मुलांना. असं का केलं ते समजत नाही. मग आम्ही 2017ला पण हेच केलं, आता पण तेच केलं. मला 3 वाजता सकाळी तिकीट दिली, 5 वाजता कापली, सर्वांना भेटीत दिलं. या बाईंनी सर्व आमच्या नेत्यांना भेटीत दिलं. का तर स्वर्गीय विनायक मेटे साहेब मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसू शकतात, आम्ही नाही बसू शकत का कार्यकर्ते? ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात आणि मॅडम इथे आणि अमित साहेबांच्या कॅबिनमध्ये इथे सर्व तिकिटा दिल्या. साधन साहेब 17ला फॉर्म भरतात, सर्व नेत्यांना भेटीत धरणार आहे मॅडम. आणि 1600 मताने गेले. आता फक्त 1600 मताने बीजेपीची सीट गेली. 2017मध्ये 2 सीटसाठी आमचा महापौर गेला बीजेपीचा. आमच्या भारतीय जनता पार्टीचा 2 सीटमुळे आमचा महापौर गेला, म्हणजे आमचा बनलाच नाही. आणि आता आम्हाला भाजपचा महापौर बनवायचा होता आणि बनणार, भाजपचा महापौर बनणार. पण रघुनाथ कुलकर्णी जे आमचे संघटन मंत्री आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या मुलीला 60मध्ये तिकीट दिली, सायली कुलकर्णीला. मग जेव्हा 2017ला दाभोळकर जिथून आले, योगीराज दाभोळकर 60मध्ये आले निवडून, मग त्यांना 59मध्ये आयात केलं, आमच्या डोक्यावर बसवलं, म्हणजे कोळी लोकांच्या. ते कोळी नाही आहेत, आम्ही कोळी आहोत, ते कोळी नाही आहेत. आम्ही भूमिपुत्र आहोत, मी भूमिकन्या आहे वर्सोवाची. तर आमच्या डोक्यावर परत दाभोळकरांना बसवलं, म्हणजे आम्ही पुन्हा आमच्याच घरात आम्ही अपमान सहन करायचा का? आम्ही आमच्याच घरात आम्ही अपमान. 2014 पासून लवेकर मॅडम निवडून आल्या, सर्व कार्यकर्त्यांना भेटीत दिलं, टेन्शन दिलं, पण आम्ही एक निष्ठेने आम्हाला कमल आणि मोदीजी देशांचं अमित शहांवर सर्वांवर विश्वास आहे. आणि आमचे धुरंधर आहेत फडणवीस साहेब. आम्हाला एकच विनंती आहे, माझी एकच विनंती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसजी, आमचे तुम्ही मुख्यमंत्री आहात, आम्हाला अभिमान आहे. आशिष शेलारजी तुम्ही आमचे सांस्कृतिक मंत्री आहात आणि माझ्याबरोबर नगरसेवक होते आणि आज एवढ्या पदावर मला अभिमान आहे. आज मुंबईचे तुम्ही मंत्री झालात, आमदार आहात. अमित साहेब आमचे मुंबई अध्यक्ष झाले, मला अभिमान आहे त्यांचा. पण वरच्या लेवलला रघुनाथ कुलकर्णीजी तुमचे नेते आहेत मोठे, ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात रात्रभर बसू शकतात, लवेकर मॅडम बसू शकतात, विनायक मेटेजी बसू शकतात. मग आम्ही सामान्य कार्यकर्ते का बसू शकत नाही? आम्हाला काय इंद्री दिली जात नाही? देवेंद्र फडणवीसजी साहेब, माझी कलकलीची विनंती आहे, या पोलीस समाजाच्या बहिणीची विनंती आहे, एक इंद्री आम्हाला तिकीट वाटपच्या वेळेला एक इंद्री आम्हाला 1 मिनिट द्या फक्त बोलायला, आम्हाला 1 मिनिट द्या. मग आमच्या समस्या आम्ही मांडू शकतो. तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचू देत नाही. आणि सन्माननीय नितीन गडकरीजी साहेब बोलत आहेत की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सन्माननीय नितीन गडकरीजी बोलत आहेत का कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नातेवाईकांचा पक्ष नाही आहे. पण नातेवाईकांच्या मुलाला, नेत्यांच्या मुलाला आणि बाच्याला का तिकीट दिली 60मध्ये 59मध्ये? याचं मला उत्तर द्या. आमच्या
कोळी समाजाला उत्तर द्या. मी कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करते. माझ्या कोळी समाज नाराज आहे. आता कोळी समाजाला ते काय करणार, स्वतःची घरं वाचवायला घरं तुटली, कोळी लोकांची घरं तुटली, परमिशन देत नाही. आता पहिला एक कुटुंब होती, एका घरात 10 कुटुंब झाली. आम्हाला परमिशन देत नाही. का देत नाही? आमच्या बोटी देशोधरीला लागल्या. बाहेरच्या बोटीला तुम्ही परमिशन देताय, LED वाल्यांना सर्वांना तुम्ही परमिशन देताय. मग कोळी समाज जाणार कुठे? कोळी लोकांचे जे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. तुम्ही इलेक्शनच्या टायमाला येता, कोळी लोकांना आश्वासन देता आणि ते एकदा निवडून आले की कोण कोळी, तुम्ही अपॉइंटमेंट घ्या, तुम्ही PA ला फोन करा, आमच्या टायमिंगला या. जेव्हा निवडून द्यायचं असते तेव्हा रात्रभर आमच्या घरी कोळी लोकांच्या समाजामध्ये 1 करोड 35 लाख कोळी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. 1 करोड 35 लाख पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी समाजाची आमची जनगणना आहे. मग कोळी समाजाला प्रत्येक याच्यामध्ये का डावललं जातं? जो केंद्रातून फंड येतो कोळी समाजाला, मोदी साहेब, माझी तुम्हाला एक विनंती आहे की केंद्रातून जो फंड येतो महाराष्ट्रामध्ये तो आमच्या कोळी समाजाच्या हातात येत नाही, तो आमच्या कोळी समाजाला मिळत नाही. एवढा मोठा अन्याय का? आम्ही म्हणतो मुंबई आमची कोल्यांची, आम्ही म्हणतो मुंबई आमच्या कोल्यांची. मग कोळी लोकांना का तुम्ही असं डावललं जाते? जसं का दुधातून माशी टाकल्यासारखी, मग आमच्या कोळी लोकांचे मार्केटचे प्रश्न आहेत. आमच्या भगिनी रडत आहेत, त्यांना टॉयलेटची साफसफाईची सुविधा नाही बिचारीला. सर्व मार्केट रिडेव्हलपला करले, पण त्यांना महिलांना लिहून कुठे दिलं का तुम्हाला जागा कुठे आहे म्हणून? लिहून कुठे दिलं कोळी महिलांना आमच्या की मार्केट आम्ही नवीन बनवतो, तुमच्या अमुक जागाचे स्टॅम्प पेपरवर लिहून द्या ना. आमच्या महिलांना स्टॅम्प पेपरवर लिहून द्या ना तुम्ही की आम्ही नवीन मार्केट बांधतोय, तुम्हाला अमुक जागा आहे, एवढी जागा आहे, असं तुम्ही लिहून द्या ना. आमच्या महिलांना विश्वासात घेऊन जो तो येईल, आमची माती आम्हाला द्या, आमचं हे द्या. आमच्या महिलांचे मार्केट उद्ध्वस्त करणार, समुद्राच्या जागा उद्ध्वस्त करणार, सर्व उद्ध्वस्त तुम्ही करायला निघाले. तुम्ही पर्यायी जागा देणार नाही. म्हणजे आता कोळी लोकांना तुम्हाला कंटाळा आलाय का? ज्या कोळी लोकांमुळे या मुंबईमध्ये तुम्ही आलात सर्वजण बाहेरून, ते तुमचा विकास करा, आमच्या विकासाला विरोध नाही. विकास हा झाला पाहिजे, पण आमच्या कोळी लोकांना विश्वासात घेऊन सांभाळून करा तुम्ही. का? ते आमची मुलं पण बाहेर देशात कोळी समाजाची इंजिनियर, डॉक्टर